श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराजांची पुण्यतिथी जवळ येत आहे. त्यानिमित्त आपण एक सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची 12 लाख नाम जपांची सेवा. ही सेवा म्हणजे श्रद्धा, नियम, भक्ती यांची परीक्षा आहे. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक भक्त ही सेवा संकल्पपूर्वक करतात आणि स्वामी कृपेचा अनुभव घेतात. ही सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात, असे अनेक भक्तांचे म्हणणे आहे. नामजप सेवा म्हणजे काय? नामजप म्हणजे काय? देवाच्या नावाचा सातत्याने जप करणे. 12 लाख नामजप सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नाम 12 लाख वेळा मनापासून जपणे किंवा लिहिणे. ही सेवा केवळ आकड्यांची नसून मन शुद्ध करण्याची आणि विचार शांत करण्याची आणि स्वामींशी नातं जोडण्याची आहे. ही सेवा केल्याने आपल्याला लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होताना दिसते. ही सेवा का करावी? ही सेवा केल्याने आपल्या मनाला शांतता मिळते, नकारात्मक विचार कमी होतात आणि जीवनात सकारात्मकता वाढते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की नामजपामुळे अडचणी सोप्या होतात, मन धीर धरतं आणि स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ होतो आणि आपल्या मनातील जे कोणती इच्छा आहे ना ती लवकरात लवकर पूर्ण होते. ही सेवा करण्यापूर्वी आपण काय तयारी करायला हवी? सेवा सुरू करण्यापूर्वी दररोज शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवावी. समोर दिवा, अगरबत्ती लावावी. मन शांत करून स्वामींचे स्मरण करावे आणि सेवेला आपल्या सुरुवात करावी. आपण या सेवेचा संकल्प कसा करावा? संकल्प करताना म्हणजे सेवा सुरू करताना मनात किंवा मोठ्याने हा संकल्प करावा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मी ही 12 लाख नामजप सेवा पूर्ण श्रद्धेने व नियमाने आपल्या पुण्यतिथीपर्यंत पूर्ण करीत आहे. चूक भूल जर झाली तर मला क्षमा करावी. संकल्प मनापासून असावा, आकड्यापेक्षा भावना स्वामी समर्थांना खूप महत्त्वाची आहे. जो मनापासून हे सेवा करतो त्याला स्वामी समर्थ नक्कीच चमत्कार दाखवतात. नामजप कसा करावा? नामजप 2 प्रकारे करता येतो. पहिला प्रकार मनात किंवा माळेने. श्री स्वामी समर्थ हा जप सातत्याने करावा. दुसरा लिखित स्वरूपात पण आपल्याला हा जप करता येतो. लिखित स्वरूपात म्हणजे कसा? एका वहीमध्ये श्री स्वामी समर्थ असे स्पष्ट स्वच्छ अक्षरात लिहिणे. हे झाले लिखित स्वरूपात. रोज ठराविक वेळ ठरवून शक्य तेवढा जप करावा. घाई न करता मन एकाग्र ठेवून जप करणे अधिक फलदायी ठरते. जर तुम्ही लिखित स्वरूपात हा जप करत असाल तर तुमचं मनात लिहिणं पण होतं आणि मनात श्री स्वामी समर्थ हा जप पण पूर्ण होतो आणि मन लावून ते कार्य पूर्ण होतं. रोजचा नियम आणि शिस्त कशी पाळायची? ही सेवा करताना रोज थोडं का होईना मन सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे. कोणताही दिवस चुकला तर अपराधी वाटून न घेता पुन्हा सेवेला सुरुवात करावी. स्वामी भक्तीमध्ये कठोरता नाही तर प्रेम आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि स्वामी समर्थांना तेच खूप मोलाचे आणि प्रिय आहे. स्वामी सेवा पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुमची 12 लाख नाम जप सेवा पूर्ण होईल तेव्हा स्वामींच्या चरणी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा आणि जर चूक झाली असेल तर स्वामींची क्षमा नक्की मागा. सेवा ही दाखवण्यासाठी नसते, ती अनुभवण्यासाठी असते. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे वाक्य आहे. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शक्य असेल तर आपण ही सेवा नक्की करावी आणि मनापासून करावी. चुकले तरी स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. ते आपल्याला शिक्षा कधीच देत नाहीत. म्हणून ही सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.